100 दिवस पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन हे महापालिका करते. परंतु तुम्हाला माहिती असेल सर्वांना, कारण तुम्ही प्रत्येक वेळी महासभेमध्ये असता. असा एक विषय दाखवा, जो विषय महासभेमध्ये पूर्ण झालाय, महासभेमध्ये पास झालाय आणि तो आजपर्यंत महापालिकेने आता प्रशासनाने तो घेतलाय. एकही विषयावर, कुठल्याही विषयावर यश मिळालेलं सत्ताधाऱ्यांना नाहीये. जो जो विषय आला, मग तो ठोक मानधनावर कर्मचाऱ्यांचा असेल, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असेल किंवा रिटायर्ड होणारे जे आपले अधिकारी आहेत महापालिकेचे, त्यांचा 58 वरनं 60 वर्षचा विषय असेल, गणवेशांचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, कुठल्याही विषयाला त्यांना यश हे मिळालेलं नाहीये. आणि ते अपयश झाकण्यासाठी दरवेळीप्रमाणे शो शायनिंग करून महापालिकेमध्ये एक एक विषय, कुठलाही विषय घेतला आणि त्याच्यासाठी त्यांनी पत्रकारांना घेऊन गाडीत न जाणं किंवा तिकडे जाऊन धरणावर जाऊन पाणी पिणं. अरे त्याच्यामुळे काय आलं की मला एक गोष्ट कळत नाही की प्रथम नागरिक आहात तुम्ही, तुम्ही एखादी गोष्ट करता त्याची फॉलो आम्ही लोक करतो प्रथम नागरिक म्हणून. तर तुम्ही तिथं जाऊन पाणी प्यालो, मी पण घरी येऊन माझ्या नळाचं पाणी प्यालो, मी 4 दिवस आजारी पडलो त्याच्यानंतर. हे मी माझं सांगतो, कारण माझा विश्वास आहे आमच्या महापौरांवर. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याचे टेस्ट करायला पाहिजे होते अगोदर सगळ्या, आणि त्याच्यानंतर आज अख्खी नवी मुंबई बेहाल आहे, तरी तुम्ही सांगताय की पाणी चांगलं आहे, शुद्ध पाणी आहे, पाणी पिया. कुठल्या बेसवर आपण सांगतोय? पाण्याच्या बाबतीत अत्यंत हलगर्जीपणा आहे. मी बोलल्याप्रमाणे आता हळूहळू तुमच्या लक्षात येईलच, कारण पाणी पुरवठ्याचे जे कंत्राट होतं ते एकेकाळी गेल्या पंचवार्षिक कामं निघतात ह्यांच्याकडे 2 वर्षाची 3 वर्षाची कामं नाही, डायरेक्ट 5 वर्ष 10 वर्ष. यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे, पण यांची कामं 10-10 वर्षाची आहेत. आता शाळेचे टेंडर 10 वर्षाचं देऊन टाकलंय. ही लोक कुठल्याही प्रकारचं नाही, फक्त टेंडर काढण्यासाठी आहे. प्रशासन काळामधला काळ काय आणि आताचा काळ काय, काही फरक पडत नाही. प्रशासन काळातनं जी गोष्ट प्रशासनाला भेटत होती ती आता सत्ताधाऱ्यांना भेटते, एवढाच काहीतरी त्यातला तो फरक झालेला आहे. बाकी लोकांसाठी यांच्यासाठी काही गोष्टी नाही.